आता 4 मार्काला डेरिव्हेशन पडतं या टॉपिकमध्ये एकच 4 मार्काचं डेरिव्हेशनचे पडण्याचे सुरुवात असतात हे कुठलं आहे प्रेशर exerted by a gas molecule पुन्हावरती on walls of container कंटेनर काय असतं 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल पहिल्यांदा x डिरेक्शन घ्या x परत y डिरेक्शन असं काहीतरी z डिरेक्शन आता मी इथे कंटेनर काढतो ही त्याची वॉल्स आहे शॉर्ट मिक्सिंग x y z त्याच्यामध्ये मॉलिक्युल असतात जो मूव्हमेंट होतो आता तुम्हाला सांगतो मॅग्नेटचे किती टाइप्स असतात सॉलिड लिक्विड गॅसियस सॉलिडचे मॉलिक्युल असतात ना ते फिक्स पोझिशन मध्ये असतात लिक्विडचे जरा लूजली बाउंड असतात आणि जे गॅसियस असतात त्यांना खूप एनर्जी असते रॅन्डमली मूव्ह करतात रॅन्डमली मूव्ह करतात म्हणजे ते वेलोसिटी आहे म्हणजे ते मूव्ह करताना मोमेंटम घेणार ते इकडे आदळल्यामुळे काय करणार प्रेशर एक्झर्ट करणार काय करणार प्रेशर म्हणजे सपोज मॉलिक्युल तुम्ही सगळे जण 10-12 मॉलिक्युल तुम्ही सगळे जण एका पत्र्यावरती असतात आपल्याला पत्र्यावरती काय होणार चेप येणार तो चेप काय आपल्या इकडे प्रेशर काय आहे प्रेशर मग आता हा मॉलिक्युल इकडे होतो त्याला काहीतरी वेलोसिटी आहे काय आहे वेलोसिटी याला कुठल्या डिरेक्शनला x डिरेक्शनला होय मग आपल्याला ह्यातून प्रेशर काढायचं सोपा प्रोग्राम देतो तुम्हाला प्रेशर कसा असतो फोर्स अपॉन एरिया तुम्हाला माहिती आहे जर याची ही बाजू दिलेला आहे उभी बाजू पण दिलेला आहे ती पण दिलेला आहे म्हणजे लेंथ ब्रेथ आहे ती पण दिलेला आहे तर एरिया काय आहे l स्क्वेअर व्हॉल्यूम काय आहे l क्यूब सेम आहे मग आता एरिया ने आला काय आला तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला काय असतो फोर्स बेरीज की मास इनटू एक्सेलरेशन तुम्ही तो बलचं एक्सेलरेशन आहे का नाही मग तुम्हाला एक्सेलरेशन येणार ठेवून कुठे असते न्यूटन चा तिसरा फोर्स काय असतो चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम याला तुम्हाला फोर्स ची व्हॅल्यू मिळते मग p काढायचा p चा फॉर्म्युला असतो मास इनटू वेलोसिटी आणि नंतर t काढायचा t कसं काढायचं वेलोसिटी फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाइम ही टाइम इकडे लिहिली हे डिस्टन्स ऍज इट इज आणि वेलोसिटी खाली आणली तुम्हाला पण मिळेल पहिल्यांदा मोमेंटम काढा मग ही काढा हट्टा करा ही निघल दोन ऍडजस्टमेंट करायचे सगळ्यात पहिल्यांदा कन्सिडर किती मार्क असतो हाफ मार्क नंतर ही काय करणार डायग्राम 6 मिनिट्स करायचं आता हा मॉलिक्युल आहे तो इकडे जाणार आहे नंतर इकडे येणार तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा चेंज इन मोमेंटम काढायचं काय करायचं चेंज इन मोमेंटम आता पहिल्यासाठी चेंज इन मोमेंटम साठी बघा चेंज इन मोमेंटम साठी कसं काढतो मी चेंज इन मोमेंटम इनिशियल का फायनल घेतो फायनल वजा इनिशियल आता मला सांगा फायनल मोमेंटम काय असणार आहे मोमेंटमचा फॉर्म्युला असतो मास इनटू वेलोसिटी कुणाच्या यायला लागेल x डिरेक्शन इनिशियल कशी येणार सुरुवातीला x च्या पॉझिटिव्ह डिरेक्शनला चालेल तर हे पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे आणि जेव्हा फायनल लागेल फायनल म्हणजे तो गडकून रिटर्न येतो इथं असं गडकलाय गडकून रिटर्न येतो जेव्हा इकडे येणार तो कुठल्या डिरेक्शनला आहे निगेटिव्ह डिरेक्शनला किंवा सुरुवातीचा अपोजिट आहे फक्त इथे काय लागणार तुम्हाला मायनस मोमेंटम तेवढंच मॉलिक्युलचं मास तेवढंच वेलोसिटी याला x डिरेक्शन तेवढीच फक्त मायनस लागेल आता मला सांगा pf काय आपलं फायनल मोमेंटम काय आहे मायनस mvx हे मायनस आणि इनिशियल काय आहे mvx मायनस मायनस ट्वाइस प्लस होत नाही गुणाकार नाहीये मायनस मायनस ट्वाइस mvx होणार आता मोमेंटम आपण निगेटिव्ह घेत नाही फक्त आपलं डिरेक्शन ते सांगतं फिजिक्स मध्ये ही सायन्सचं डिरेक्शन सांगतं मग आपण हे निग्लेक्ट करून डायरेक्ट घेणार चेंज मोमेंटम काय आहे आपल्याला ट्वाइस mvx इक्वेशनला बनवू आता काय करायचंय डेल्टा t काढायचं आता डिस्टन्स बघितलं आपण वेलोसिटी फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाइम इकडे आला डिस्टन्स ऍज इट आहे वेलोसिटी खाली गेली तर आता हा मॉलिक्युल आहे त्याला डिस्टन्स किती कव्हर केलं पहिल्यांदा 1 l नंतर 1 l म्हणजे किती झालं ट्वाइस l आणि खाली वेलोसिटी कुठे आहे वेलोसिटी आला x डिरेक्शन हे काय झालं आपलं इक्वेशन 2 आता आपण फोर्स काढू फोर्स एव्हरेज फोर्स काढायचा त्यानंतर फोर्स इज गिवन बाय काय आहे F डेल्टा p अपॉन डेल्टा t डेल्टा p काय आपला ट्वाइस mvx अपॉन डेल्टा t काय आपला ट्वाइस l अपॉन vx ट्वाइस l अपॉन vx vx काय घेणार वरती लिहितो वरती आल्यावरती इथला मल्टिप्लाय आला vx ट्वाइस का ट्वाइस कॅन्सल m ना येऊन ऍज इट इज m vx चा स्क्वेअर हे v शॉर्ट काढायचं पुढे वॉल्यूम मोठं काढायचं छोटं काढायचं खाली काय झालं l हे काय झालं फोर्स काय झालं फोर्स खाली इक्वेशन इथं आता एव्हरेज मिळाला टोटल काढायचा आहे टोटल मध्ये आपण प्रत्येक पार्टिकल सपोज एक फोर्स दिला आपण त्यांचं एव्हरेज टोटल काढायचं म्हणजे पार्टिकल वरचा मास काय आहे नाही सगळ्या पार्टिकलचा मास सेम असणार आहे लेंथ इथं सेम असणार आहे फक्त चेंज काय असणार त्यांची वेलोसिटी बरोबर आहे मग ह्या
सगळ्यांमधून मी मास आणि एल कॉमन काढलं. आतमध्ये काय राहिलं फक्त F1 चं काय राहिलं Vx1 चा स्क्वेअर बरोबर ना Vx1 चा स्क्वेअर प्लस F2 चं काय राहिलं Vx2 चा स्क्वेअर प्लस डॉट 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 कुठपर्यंत Vxn चा स्क्वेअर आलं. आता हे इक्वेशन भेटलं आपल्याला F टोटल मिळालं. सपोज करा ह्याला इक्वेशन किती वेळपर्यंत 4. आता मला सांगा हा फोर्सचा फॉर्म्युला प्रेशरच्या फॉर्म्युलावर टाकून चालेल का? नाही, खूप मोठे आहे, एवढं मोठं नाही. फिजिक्स इझी करतं आपल्याला शॉर्ट मध्ये देतं. हे जरा खूपच लेंथी होते. मग काय करायचं आपण खाली त्याला काय सबस्टिट्यूशन पुट करायचं. तर ते सबस्टिट्यूशन इथं पुट करायचं. ॲव्हरेज वेलोसिटी इथं काढला. ॲव्हरेज वेलोसिटी अलोंग x डायरेक्शन अलोंग x डायरेक्शन काय आहे डायरेक्शन Vx चा स्क्वेअर बरोबर काय असणार आहे सगळ्या वेलोसिटीची सम असणार आहे. काय असणार ती Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॉट डॉट कुठपर्यंत Vxn स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय शेवटचा नंबर किती n. त्यानंतर n करायचं. आता हा n मी मल्टिप्लाय केला n Vx स्क्वेअर इज इक्वल टू काय राहते Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॉट 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 कुठपर्यंत Vxn स्क्वेअर. ही जी टर्म आहे आणि ही जी टर्म आहे सेम टर्म पुट करा ना. याला काय करणार आहे 5 इक्वेशन 5 म्हणा ना पुट इक्वेशन 5 इन इक्वेशन 4. हे आपण पुट केल्यावर तुम्हाला फोर्स काय मिळतो m अपॉन l पुढे n Vx स्क्वेअर कॅपिटल N Vx स्क्वेअर फोर्स मिळाला. तर इक्वेशन काय आहे 6. फॉर्म्युला काय फोर्स अपॉन एरिया. फोर्स मिळाला काय फोर्स m अपॉन कॅपिटल N Vx स्क्वेअर बरोबर आहे. आता एरिया काय असतो एरिया L स्क्वेअर इथे दिला L स्क्वेअर आणि L क्यूब काय असतो व्हॉल्यूम. L आणि L क्यूब काय झाला व्हॉल्यूम. खाली व्हॉल्यूम क्यूब होतो. व्हॉल्यूम V मोठा काढायचा V वेलोसिटी छोटी काढायची. वरती काय झालं m Vx स्क्वेअर. प्रेशर काय आपल्याला मिळाला पण कुठे मिळाला x डायरेक्शनला मिळाला. तर इक्वेशन नंबर 7 आपल्याला कुठे पाहिजे y डायरेक्शनला पाहिजे. आता x डायरेक्शनला जर l लेत आहे y डायरेक्शनला किती लेत आहे l लेत आहे आणि z ला पण l लेत आहे म्हणजे तिन्ही ठिकाणी वेलोसिटी सेम पाहिजे. डिस्टन्स सेम आहे अंतर थोडंसं लागणार आहे. मग काय म्हणतो तुमचं v स्क्वेअर इज इक्वल टू काय ना तुमचं त्यामध्ये सम घेणार आहे vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस vz स्क्वेअर. त्यामध्ये vy स्क्वेअर आणि vz स्क्वेअर त्याची व्हॅल्यू आपण vx स्क्वेअर टाकू शकतो का टाकू शकतो का बाय सिमेट्री. कशाला म्हणायचं बाय सिमेट्री. त्यांची लेंथ सेम आहे तर vx स्क्वेअर इज इक्वल टू vy स्क्वेअर इज इक्वल टू vz स्क्वेअर म्हणजे vy स्क्वेअर जागी पण आपण vx स्क्वेअर टाकणार आहे vz स्क्वेअर च्या जागी पण काय टाकणार आहे vx स्क्वेअर. मग किती होणार आहे सपोज इथं x आहे प्लस x आहे प्लस x आहे किती झालं 3x किती झालं 3x. तसंच इथं vx स्क्वेअर आहे प्लस इथं पण काय टाकणार आपण vx स्क्वेअर प्लस vx स्क्वेअर किती झालं 3vx स्क्वेअर. स्टेप टू स्टेप जायचं समजतं. मग आपल्याला v स्क्वेअर काय मिळालं तुम्ही v स्क्वेअर काय मिळालं थ्राइस vx स्क्वेअर. 3 फक्त इकडे आणा 1/3 तर मल्टिप्लाय केल्यावरती डिवाइड आला काय झालं v स्क्वेअर इज इक्वल टू vx स्क्वेअर इक्वेशन 8 आणि ह्यात पुट करा. नाउ इक्वेशन 7 विल बिकम कसं बनलं कसं बनलं ह्यात पुट केल्यावरती p इज इक्वल टू m कॅपिटल N पुढे खाली v आणि vx स्क्वेअर ने काय पुट करा तुम्ही 1/3 vx स्क्वेअर 1/3 vx स्क्वेअर. याला अरेंजमेंट करूया. पहिल्यांदा कॉन्स्टंट vx पुढे म्हणजे m 1/3 परत m n पुढे vx नाही आहे अपॉन कॅपिटल V. आला का प्रश्न. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कारण हा फॉर्म्युला मध्ये तुम्हाला पुढे रूट मीन स्क्वेअर काढायचा आहे. स्क्वेअर आहे